मित्रांनो आपण आलोय माळशिरस हिंदकेसरी मैदानावर मित्रांनो. आणि मित्रांनो 25/4/2025 रोजी इथे एक आदत एक बैल मैदान भरणार आहे मित्रांनो. आणि ही फाटी म्हणजे नामांकित फाटी आहे मित्रांनो, माळशिरस हिंदकेसरी मैदानाची फाटी. आणि ह्या फाटीला म्हणजे एक निसर्गाने देणगी दिलेली फाटी आहे. आणि त्याच फाटीवर मित्रांनो मैदान आहे, एक आदत एक बैल. तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो मित्रांनो. तर नमस्कार. नमस्कार. कशा निमित्त मैदान आहे हे मैदान हनुमान जयंती निमित्त भव्य दिव्यास सरपंच केसरी या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान आयोजित आहे. बर. 25/4/2025 ला गारोड फाटी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या फाटीवर अनेक बैलांनी या फाटीवरती येऊन हिंद केसरीसाठी इतिहास घडवून गेलेले आहेत. म्हणजे इतिहासातली सगळ्यात फाटी आहे. पावसाळ्यात सुद्धा ही फाटी चालते. पाऊस असो काय असो, ह्या फाटीवर येणार हिंद केसरीसाठी जवळजवळ मला वाटतं फडके शेठ असल्यापासून ह्या फाटीला, या हिंद केसरीसाठी फडके शेठनी राहुलबाई असतील, सर्वांनी या फाटीवरती येऊन हिंद केसरीसाठी गाड्या पळवून गेलेले आहेत. मोठे मोठे नामांकित सर्व इथे येऊन पळून गेलेले आहेत. तर आता मला सांगा, मैदानाचं बक्षीस किती आहे? काय 71,000 पहिलं बक्षीस आहे, दुसरं 51,000, 31,000, 21,000, 11,000, 7,000, 7 बक्षीस आहेत. बरं आता फायनल क्वार्टर फायनल 11,000, 7,000, 5,000, 4,000, 3,000, 3,000. बघा मित्रांनो, क्वार्टर फायनल सगळ्यात महत्वाचं. गुलाल ह्या क्षेत्र गुलालासाठी म्हणजे पैशासाठी कोण खेळत नाही, गुलालासाठी खेळते ती. या मैदानामध्ये 28 बैलगाडी मालकांना या ठिकाणी 28 बैलगाडी मालक या ठिकाणी गुलाल घेऊन जाणार आहे. या मैदानात 14 दोन्ही 28 बैलगाडी मालकांना या ठिकाणी गुलाल भेटणार आहे. बरं, काय फाटीचं अंतर किती आहे? का पहिलं तेवढं फाटीचं अंतर 850 फूट आहे आणि मधलं अंतर मधलं अंतर 14 फूट आहे. 14 फूट. माग थांबायला भरपूर जागा आहे. पुढं काय पुढे बी थांबायला आहे का? महागा बी तेवढंच आहे आणि पुढे बी तेवढंच आहे. पुढे देखील 1,000 फूट अंतर आहे. कारण इथं सगळे किती बी जरी गाड्या 1,000 ह्या गाड्या येऊन पळून गेले ते ह्या मैदानाने. त्याच्यामुळे इथं कशाची अडचण नाही, काय नाही, इथं काय विशेष नाही. गारवड फाटी म्हणलं की महाराष्ट्रात कुणाला विचारलं तरी सांगू शकते ती. बरं, आता तात्यासाहेब प्रसिद्ध व्यापारी आहेत मित्रांनो. मला सांगा, ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय? ह्या फाटीचं वैशिष्ट्य कसं आहे, आदत वासरांसाठी खास फाटी आहे ही. आणि फाटी कटनाची, जाग्या बसणं खाली तळा बसणं, जी 850 फुटाचा पल्ला आहे तोपर्यंत कटनाची फाटी आहे. आणि पुढं जिथवर आदत वासराला त्याचा दम भरतोय तिथवर काय सुद्धा अडचण नाही पळण्यासाठी. आणि खाली बी जागा व्यवस्थित आहे. गाड्या 10 जरी लॉट गेलं तरी काय अडचण नाही खाली थांबण्यासाठी. ऑनलाईन नोंद किती दिवसापासून चालू करताय? ऑनलाईन नोंद 20 तारखेपासून चालू आहे. ऑनलाईन नोंद 20 तारखेला. आणि गट कधी करणार आहे? गट 24 तारखेला संध्याकाळी. आता गाडीची नोंद किती होती त्याच्यानुसार आम्ही, जर गाडीची नोंद झाली हिशोबात तर 24 तारखेला संध्याकाळी आपलं लॉट करणार आहे आम्ही. संध्याकाळी समालोचक मंडळ कोण आहे? समालोचक आपलं संपत वाघमोडे माळशिरसचे, झेंडापंच पप्पू म्हणले, आणि लाईव्हला शर्यत अड्डा लाईव्ह आहे. हे मैदान म्हणजे पूर्वीपासून चाललं मैदान आहे. आणि इथं मैदान म्हणजे ह्या मैदानाच्या फाटीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्णपणे म्हणजे कुणी बॉट जावायला जागा नाही असं मैदान आहे. आतापर्यंत इथं नवीन आदत वासर असू द्या, इतिहास घडवून गेले ती या ठिकाणी. सदा मास्तरचा माहिती असू द्या, ह्या फाटीवरती इतिहास घडून गेलेली ती. रितसर मैदान म्हणजे ह्या फाटीचा गुणधर्मच आहे रितसर. इथं काही पार्सलिटीचा विशेष घ्यायचा नाही. काय जे काय असेल ते रितसर अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच काय असेल ते शहर मैदान होणार. त्यात काय कुठले बदल केला जाणार नाही. इथं जे एक नंबर केला ती टॉप मध्ये घ्यायची, सगळी टॉप मध्येच आतापर्यंत जेवढी गेली. पहिला निंबाळकर सरांचा सर्जा बी येऊन पळाला इथं टॉप मध्येच, इथं एक करून गेला. सदा मास्तरचा माहिती गेला, राहुल पाटील बी गेले. जवळजवळ जेवढी नामांकित सगळी टॉपर्स आहेत, ती शेवाळ्या असतील सगळी असतील, ती सगळी इथे येऊन पळून गेले, ते फायनल करून गेले ते. बरं, आता मला सांगा, काय लोकांना आव्हान कराल तुम्ही? सगळ्यांनी उपस्थित राहावे बैल मालकांनी. मैदान कितीला चालू करणार आहे साहेब? मैदान सकाळी 9 वाजता. 9 वाजता चालू? हो, 9 वाजता चालू होणार आहे. बघा मित्रांनो, फाटी पळायसारखी फाटी पाहिजे. आणि ही पळायसारखी फाटी आहे. म्हणजे मित्रांनो, ही पाठीमाग जी बैल उभं करायची जागा आपली 10-10, 20-20 गट जर बसू शकतात असं हिंदकेसरी मैदान आहे, सगळ्यांना माहित आहे मित्रांनो. चला फाटी दाखवू आपण.
आणि ही मित्रांनो समोरील जागा